नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला तेलंगणा राज्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर तेलंगणा स्टेटमधील MBBS ॲडमिशनबद्दल अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर प्रथम तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन हवं असेल तर त्या ठिकाणी कोणतं डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर ते डॉक्युमेंट्स आहे इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट. तर तेलंगणामध्ये आपल्याला हे इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट काढावं लागतं, त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढं जात नसतो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर तिथे किती कॉलेजेस आहेत टोटल, तिथलं फी स्ट्रक्चर किती आहे, किंवा तुम्हाला तिथे बँक गॅरंटी द्यावी लागते काय, ह्याच्याविषयी सुद्धा अगदी डिटेल्स सांगणार आहे. तर ज्याही स्टुडंटला तेलंगणामध्ये ॲडमिशन पाहिजे आहे तर तिथे प्रथम आपल्या रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. तेलंगणा हे ओपन स्टेट राज्य आहे. तिथे प्रत्येक स्टुडंट रजिस्ट्रेशन करू शकतो आणि त्या स्टेटमध्ये आपल्याला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तिथे मार्क आपल्याला 350 एवढे मार्क आवश्यक आहेत. म्हणजेच तुम्हाला तिथं अगदी कन्फर्म ॲडमिशन होऊ शकतं. तर महाराष्ट्रापेक्षा तेलंगणाचा कट ऑफ हा नेहमी कमी जात असतो. फक्त आपल्या स्टुडंटला ते माहीत नसल्यामुळे विद्यार्थी वंचित राहू शकतात. तर लास्ट इयरचं जर आपण पाहिलं तर लास्ट इयरला महाराष्ट्रामध्ये 590 मार्कला पण ॲडमिशन मिळालेले नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर तेलंगणा राज्यामध्ये 500 मार्कला पण तिथे ॲडमिशन्स झालेले आहेत. तर तिथे टोटल आपले जवळजवळ आपण कॉलेजची संख्या पाहिली तर 26 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामध्ये लास्ट इयरला जे 2 मेडिकल कॉलेजेस आहेत ते डीम्ड कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये डीम्डमध्ये ॲड झालेले आहेत. तर हे टोटल 28 कॉलेज होते, त्यामध्ये 2 कॉलेज मालारेड्डीची असे हे डीम्डमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे आता सध्या 26 मेडिकल कॉलेज आहेत. आणि त्यामध्ये आणखीन एक कॉलेज लास्ट इयरला आलेलं आहे, नोवा मेडिकल कॉलेज. तेही कॉलेज ह्यावर्षी आपण इन्क्लूड केलं तर अगदी टोटल 27 कॉलेजेस म्हणता येईल. आणि त्यामध्ये 4 कॉलेजेसचे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. तर त्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 300 मार्क असायला हवेत, तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला तिथे ॲडमिशन्स कन्फर्म होऊ शकतं. आणि जे विदाऊट मायनॉरिटी जे स्टुडंट आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी 350 मार्क असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे अगदी फॉर्म नाही ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्हाला तिथे अगदी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जाऊन तिथे तुम्हाला ॲडमिशन्स मिळू शकतं. आणि तिथल्या फीचं जर आपण विचार केला तर अगदी तुम्हाला तिथे फी जी दरवर्षी असणार आहे ती 11 ते 12 लाख पर इयर एवढी फी स्ट्रक्चर तिथे तेलंगणा राज्यामध्ये आहे. आपण त्या ठिकाणी तुम्हाला त्याची जर स्टेट काउन्सिलिंग करावी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला ते इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट असणं फार कंपल्सरी आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. ते पण अगदी तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा, त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जात नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. जर ते इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट काढण्यासाठी जर काही तुम्हाला अडथळा येत असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता. अगदी तुम्हाला पूर्णपणे ह्याची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत ॲडमिशन तेलंगणा राज्यात घ्यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनवर दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचं तेलंगणा राज्यातलं ॲडमिशन्स कन्फर्म करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांचं 11-12 लाख एवढं पर इयर फीसचं बजेट आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुमचं तिथे 100% ॲडमिशन होईल. आणि त्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक गॅरंटी. तिथं बँक गॅरंटीसुद्धा अगदी आपल्याला तिथे द्यावी लागते. तर जे हे बऱ्याच स्टुडंटला माहीत नाही की जवळजवळ 1 वर्षाची तिथे आपल्याला बँक गॅरंटी द्यावी लागते. म्हणजेच तुमच्या अकाउंटला तिथे जवळजवळ 12 लाख रुपये एवढी रक्कम तिथे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती ठेवावी लागते. तसं ते कॉलेजला इन्फॉर्म करावं लागतं आणि तिथे ते लेटर दाखवावं लागतं. तेव्हाच ते तुमचं तिथे ॲडमिशन्स कन्फर्म होऊ शकतं. तर ज्याही स्टुडंटला अगदी तेलंगणामध्ये मॅनेजमेंटमधून सुद्धा ॲडमिशन हवं असेल त्याही स्टुडंटनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून सुद्धा इलिजिबल असाल, जसं की SC ST OBC मधून तुम्हाला 113+ मार्कसुद्धा असतील तरीसुद्धा तुम्हाला तिथं अगदी मॅनेजमेंट कोठ्यामधून सुद्धा ॲडमिशन होऊ शकतं. तर ज्याही स्टुडंटचं बजेट मॅनेजमेंट कोठ्यामधून ॲडमिशन हवं असेल किंवा जस्ट इलिजिबल तुम्ही असाल आणि तुमचं बजेट जर 95 to 1 CR एवढं बजेट असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला तिथे ॲडमिशन्स 100% मिळेल.
तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला कुठल्याही स्टेटचं काउन्सिलिंग करायचं असेल, अगदी कर्नाटका, UP, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पॉंडिचेरी, तामिळनाडू ह्या ठिकाणी कुठल्याही राज्यामध्ये तुम्हाला जर तुमचं बजेटनुसार जर ॲडमिशन हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा फोन नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. त्याही नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि आमच्याशी कनेक्ट होऊन अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा यायचं आहे, त्याही विद्यार्थ्यांनी अगदी आमच्याकडे रजिस्ट्रेशन करून तुमचं कन्फर्म ॲडमिशन करू शकता. काही डाऊट्स असेल तर तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून मला विचारू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.